जान्हवी किल्लेकरला चक्कर आलेली आहे आणि ती चक्कर येऊन घरामध्ये पडलेली आहे. बेशुद्ध झालेली आहे जान्हवी किल्लेकर. नक्की काय झालंय? बिग बॉसचा प्रोमो तुम्ही पाहिलात का? जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि सेवन स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, बिग बॉसच्या घरात रितेश देशमुख यांनी जान्हवी किल्लेकरला एक्सपोज केलेला आहे. रितेश भाऊंनी निक्कीबद्दल ज्या गोष्टी जान्हवी बोलत होती ती गोष्ट निक्कीला सांगितली आणि त्यानंतर जान्हवी जी आहे ती एकदम शॉकमध्ये गेलेली आहे. या शॉकचा एवढा मोठा तिला झटका लागला आहे की ती चक्कर येऊन पडलेली आहे आणि चक्कर आल्यानंतर डीपी असेल, आपला छोटा पुढारी असेल, त्यानंतर अरबाज आहे, वैभव आहे, घरातील सगळी मंडळी, निक्की आहे, सगळे जे लोक आहेत ती जान्हवीला उचलून घेऊन जात आहेत. बिग बॉसचा एक खतरनाकवाला प्रोमो आलेला आहे. अक्षय कुमार पण त्या प्रोमोमध्ये आहे आणि या सगळ्यांच्या समोर रितेश भाऊने जे आहे ते जान्हवी किलरला जे आहे ते एक्सपोज करून टाकलं आणि मला असं वाटतं या एक्सपोज नंतर जान्हवी पूर्ण आतून हललेली आहे. त्यामुळे ती बेशुद्ध झालेली आहे. चुगली तर कडक केली आहे रितेश भाऊंनी, ही गोष्ट तर बोलली होती जान्हवी. आता याचा इम्पॅक्ट म्हणजे निक्की तांबोळी आहे, तुम्हाला माहिती आहे, आणि निक्की तांबोळीने काय काय गोष्टी केल्या असतील. जान्हवीच्या ह्या गोष्टी ऐकून निक्की तांबोळी खतरनाक अशी भडकली असणार. त्यामुळे जान्हवी विचार करूनच जे आहे ती बेशुद्ध झालेली आहे. तिला मेडिकल रूममध्ये नेलेलं आहे, त्यानंतर ती ओके आहे असं पण समजतंय की जान्हवीची तब्येत ठीक वगैरे आहे. पण त्या काळात तर जान्हवीला खूप मोठी चक्कर आली आणि बेशुद्ध झाली असं प्रोमोमधून दिसतंय. आता प्रोमो आहे हा, रिॲलिटीमध्ये काय झालंय ते समजेलच आपल्याला. पण जान्हवीची सध्या तब्येत ओके आहे असं समजतंय. मी लगेच माझ्या मित्रांना कॉल केला आणि विचारलं की काय इश्यू आहे, तर ते म्हणे ठीक आहे तब्येत. तर वारंवार बिग बॉसच्या घरात अशा घटना होत असतात. कोणाला कोणी काय बोललं की लगेच चक्कर येते, चक्कर पडते. आता ते खरं आहे की खोटं आहे ते आपल्याला संध्याकाळी समजणार आहे. पण हे बिग बॉसच्या घरात वारंवार झालेलं आहे आणि आत्तासुद्धा तेच झालंय की जान्हवीला आलेली आहे चक्कर. तुमचं काय म्हणणं आहे या जान्हवीच्या चक्करबद्दल आणि रितेश भाऊंनी एक्सपोज केलेल्या गेमबद्दल? मला सांगा कमेंटमध्ये. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.